नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 7 सब्जेक्ट जनरल सायन्स यामधल्या चॅप्टर 2 प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन याला सुरुवात करणार आहोत. यामधल्या पहिल्या लेक्चरला आज आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपल्याला या चॅप्टरमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे ते एकदा आपण पाहून घेऊया. या चॅप्टरचं मराठीमध्ये नाव येतं आहे वनस्पती रचना व कार्य. यामध्ये आपल्याला रूट, स्टेम, लीफ, फ्लावर आणि फ्रूट्स याचं आपल्याला स्ट्रक्चर आणि फंक्शन हे या पूर्ण चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. तर आज आपण सर्वप्रथम लेक्चर फर्स्टला सुरुवात करूया, ज्यामध्ये आज आपल्याला स्ट्रक्चर आणि फंक्शन रूटचं अभ्यासायचं आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम रूट्स. व्हॉट इज मीन बाय रूट्स? सर्वात आधी आपण रूट्स म्हणजे काय ते पाहूया. तर रूट्स म्हणजे काय बघा, इथे आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे छान. द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. वनस्पतीचा असा भाग जो जमिनीखाली वनस्पतीला आधार देण्यासाठी वाढतो त्याला रूट असं म्हटलं जातं. आता आपण रूट्स कशा प्रकारे तयार होतात तो एक भाग आपण समजून घेऊया. इथे 2.1 फिगर आपल्याला दिलेली आहे, फॉर्मेशन ऑफ रूट. जेव्हा आपण सीड जमिनीच्या आतमध्ये टाकतो, सपोज दिस इज द सीड, जमिनीच्या आतमध्ये आपण टाकल्यानंतर फेवरेबल कंडिशनमध्ये ते जर्मिनेट व्हायला लागते. आणि जर्मिनेट होत असताना तिथे दोन प्रकारे, एक वरच्या बाजूला जाणारा आणि एक खालच्या बाजूला जाणारा अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला सीडमध्ये पाहायला मिळतं. वरच्या बाजूला जे स्ट्रक्चर म्हणजे आपल्या जमिनीच्या वर जे जातं त्याला प्लिम्यूल म्हणतात. इथे बघा प्लिम्यूल. आणि जे खालच्या बाजूला जे जातं म्हणजे इनसाइड द ग्राउंड, दॅट इज द रॅडिकल. या प्लिम्यूलपासून समोर जशी जशी वनस्पतीची ग्रोथ होते तसं त्याच्यापासून स्टेम, त्याचे ब्रांचेस, त्यानंतर लीफ वगैरे समोरवर ग्रो होतात. आणि या रॅडिकल्सपासून खाली रूट्स ग्रो होताना आपल्याला दिसतात. म्हणजेच जेव्हा सीड जर्मिनेट होतं तेव्हा रॅडिकलपासून खाली रूट्स जर्मिनेट होतात आणि जो प्लिम्यूलचा भाग आहे त्याच्यापासून स्टेमचा जो भाग आहे तो ग्रो होतो. अँड धिस इज द इन केस ऑफ रूट. बघा आपण काय पाहिलं, आपण रूटची डेफिनेशन पाहिली. द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट्स. आणि रूट्स कशापासून डेव्हलप होतात? रूट्स रॅडिकलपासून डेव्हलप होतात. The part that grow inside the seed toward the soil is called radical, and from this radical roots are developed. लक्षात आलं का? म्हणजे बी जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो, जेव्हा ती जर्मिनेट होते तेव्हापासून एक भाग असा आहे की जो जमिनीच्या आतमध्ये ग्रो होतो, ज्याला रॅडिकल म्हणतात. आणि त्या रॅडिकलपासून मग रूट्स ग्रो होतात. आता आपल्याला रूट्सचे टाईप्स पाहायचे आहेत. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट्स. रूटचे महत्त्वाचे 2 भाग एक आहेत. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ रूट्स आपण सर्वात आधी पाहूया. रूट्स त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक आहे टॅप रूट आणि एक दॅट इज द फायब्रस रूट. एक आहे टॅप रूट आणि एक आहे फायब्रस रूट. आता टॅप रूट म्हणजे काय आणि फायब्रस रूट म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम टॅप रूट म्हणजे काय हे आपण पाहूया. बघा, look at here, the root that form from the radical grow into the ground. The root is thick near the ground and gradually taper to the pointed end, and this part of the plant growing below the soil for support is called root. आणि रूटचं स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. स्टेमपासून जो भाग ग्रो होतो त्याला रूट असं म्हटलं जातं खालच्या डायरेक्शनला. आणि हा या भागाला ब्रॉड असतो आणि जसं जसं खाली जातो तसं तसं तो टॅपरिंग होत जातो. अँड धिस इज द इन केस ऑफ रूट. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे टॅप रूटचा. सर्वप्रथम रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्लिक्युअली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन सॉईल अँड रूट सपोर्ट्स द प्लांट अँड धिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. बघा, जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. ही मुळे झाडांना आधार देतात
अशा प्रकारच्या मुळांना टॅपरूट असे म्हणतात. आता इथं टॅपरूटची डायग्राम दिलेली आहे. लुक ॲट दिस. हा जो आहे टॅपरूटमध्ये हा मेन रूट जे आहे ते कशा प्रकारे ग्रो होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला असे साईडला ब्रांचेस फुटतात रूटच्या. दीज आर कॉल्ड द सेकंडरी रूट्स. ओके. हा जो आहे हा प्रायमरी आणि हा जो आहे हा रूट सेकंडरी. म्हणजे हा मेन जो आहे दिस इज द प्रायमरी रूट्स आणि त्याला साईडला ज्या ब्रांचेस फुटतात दीज आर कॉल्ड द सेकंडरी रूट्स. ॲट द रूट्स दे बिअर द हेअर लाईक प्रोसेसेस. या रूटला इथे आपल्याला असे केसासारखे छोटे असे भाग पाहायला मिळतात अँड दीज आर कॉल्ड रूट हेअर्स. अशा प्रकारे जे छोटे छोटे हेअर लाईक प्रोजेक्शन्स त्या रूट्सवर पाहायला मिळतात त्याला रूट हेअर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा रूटचा जो भाग आहे म्हणजे जो टोकाचा भाग आहे दिस इज कॉल्ड रूट टिप. याला रूट टिप असं म्हटलं जातं. हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे टॅप रूटचं आपण पाहतोय आणि या रूट टिपच्या वर इथे एक अशा प्रकारे कॅप आपल्याला याला नेहमी पाहायला मिळते. आता ही रूट टिपच्या वर जी रूट कॅप आहे याचं मेन फंक्शन काय आहे रूट कॅपचं. द टिप इज कवर्ड बाय द कॅप लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड द रूट कॅप अँड द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम इंजुरी. म्हणजे कोणत्याही प्रकारची इंजुरी या रूट टिपला होऊ नये याच्यासाठी याच्यावर अशा प्रकारची रूट कॅप असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही जी रूट कॅप आहे ही याला रूट टिपला प्रोटेक्ट करते. आपल्याला माहिती आहे की वनस्पतीला मिनरल्स आणि वॉटर्स हे मिळवून देण्याचं काम किंवा ॲब्सॉर्ब करण्याचं काम आणि वनस्पतीला आधार देण्याचं काम हे रूट्स करतात आणि त्याच्यासाठी पाण्याच्या शोधामध्ये या रूट्सला जमिनीच्या आतमध्ये दगडांमधून खडकांमधून खाली जायचं असतं आणि एवढे मोठमोठे खडक ते फोडून अक्षरशः पाण्याच्या शोधात खाली जातात आणि कशाच्या साहाय्याने शक्य होतं ड्यू टू द रूट कॅप. जर रूट कॅप जर नसती तर हे इंज्युअर्ड झाले असते. रूट जे टिप आहे ती इंज्युअर्ड झालेली असते आणि त्याच्यामुळं जी मेन जी प्रोसेस आहे ती इथे झाली नसती. धिस इज द स्ट्रक्चर ऑफ टॅपरूट. तर टॅपरूट नंतर सेकंड जो पार्ट आहे दॅट इज द फायब्रस रूट. आता आपण इथं मेन जो फंक्शन आपण पाहिलेला आहे टॅपरूटचं. आता दुसरं आपल्याला फायब्रस रूटच्या बाबतीत अभ्यास करायचा आहे. आता इथे बघा थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट. आता इथे फायब्रस रूटचं स्ट्रक्चर सपोज ही प्रकारची स्टेम आहे तिथे लगेच असं थ्रेड लाईक प्रोजेक्शन स्टेमपासून निघालेले दिसतात अँड धिस इज कॉल्ड अ फायब्रस रूट. म्हणजे दोन मेन तुमच्या लक्षात आलं असेल. टॅपरूटमध्ये काय असतं की आधी सरळ एक रूट येतं आणि त्याला मग साईडला ब्रांच फुटतात. अशा प्रकारचं जे रूट असतात त्याला टॅपरूट म्हणतो आणि अशा प्रकारचं थ्रेड लाईक प्रोजेक्शन जे दिसतात त्याला आपण फायब्रस रूट म्हणतो. अँड दीज आर द टू मेन टाईप्स ऑफ द रूट्स. एक आहे टॅपरूट आणि दुसरं आहे फायब्रस रूट. डायकॉटिलिडॉन्स जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये टॅपरूट्स असतात म्हणजे द्विदल वनस्पती ज्याला आपण म्हणतो आणि जे एकदल वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फायब्रस रूट पाहायला मिळतात. अँड धिस इज द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ टॅपरूट अँड फायब्रस रूट. या दोन्ही रूटचं फंक्शन कोणतं आहे यांचं फंक्शन एक आहे ॲब्सॉर्ब द मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द सॉईल अँड टू गिव्ह द सपोर्ट. वनस्पतीला सपोर्ट देणे आणि त्याच्यानंतर जमिनीच्या आतमधून मिनरल्स आणि वॉटर ॲब्सॉर्ब करून स्टेमपर्यंत म्हणजे वनस्पतीच्या प्रत्येक पार्ट्सपर्यंत पोहोचवणे हे या टॅपरूट आणि फायब्रस रूटचं फंक्शन आहे. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामधला महत्त्वाचा आणि तिसरा जो भाग पाहायचा आहे दॅट इज द ॲडव्हान्टेशियस रूट्स. द ॲडव्हान्टेशियस रूट्स मीन्स व्हॉट. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे द ॲडव्हान्टेशियस रूट्स आपण कोणाला म्हणतो तर रूट्स दॅट्स ग्रो फ्रॉम एनी पार्ट ऑफ द प्लांट अदर दॅन द रॅडिकल. म्हणजे बघा हे जे ॲडव्हान्टेशियस रूट्स आहेत हे ॲडव्हान्टेशियस रूट्स हे रॅडिकलपासून ग्रो होत नाही. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की रॅडिकलपासून टॅपरूट्स आणि फायब्रस रूट्स हे तयार होतात परंतु ॲडव्हान्टेशियस रूट्स असे आहेत की जे रॅडिकलपासून तयार होत नाही. मग कशापासून होतात एनी अदर पार्ट्स ऑफ प्लांट. मग वनस्पतीच्या खोडापासून पानापासून जे रूट्स तयार होतात त्यांना ॲडव्हान्टेशियस रूट्स असं म्हटलं जातं. आणि हे ॲडव्हान्टेशियस रूट्स जे आहेत हे अकॉर्डिंग टू देअर एन्व्हायरमेंट वनस्पतीची जी गरज आहे त्यानुसार एन्व्हायरमेंटनुसार ते ॲडॉप्टेशन तिथे होतं आणि ते कॅन बी मॉडिफाईड. त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल होतात आणि त्यालाच मग मॉडिफाईड रूट्स असं म्हटलं जातं. रूट्स लुक ॲट इट द रूट्स shows a modification to perform these additional function
अँड दीज आर कॉल्ड मॉडिफाईड रूट्स. आता हे मॉडिफाईड रूट्स जे आहेत, जे मॉडिफाईड रूट्स कशाला म्हणू आपण, तर मॉडिफाईड रूट्स आर विच चेंज देअर स्ट्रक्चर टू ॲडॉप्ट टू देअर एन्व्हायरमेंट. आता मॉडिफाईड रूट्सचे काही फंक्शन्स आहेत. काय करतात, आता हे जे फंक्शनमध्ये आपण जर पाहिलं, टू ॲब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर, त्यानंतर फॉर सपोर्ट, फॉर स्टोरेज ऑफ फूड, फॉर रेस्पिरेशन. बघा, रेस्पिरेशनसाठी सुद्धा या मॉडिफाईड रूटचा उपयोग होतो. आता इथे त्यांनी काही आपल्याला मॉडिफाईड रूटचे नावं दिलेले आहेत, ते आपण पाहूया. बघा, इथे एक आहे एरियल रूट्स. आता एरियल रूट जे आहेत हे सपोज प्लांट आहे आणि हे याचे ब्रांचेस, लीफ अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. एरियल रूट्स ग्रो फ्रॉम द प्लांट स्टेम अँड लीव्स. म्हणजे हे जे आहे खोड, या खोडापासून आणि लीफपासून अशा प्रकारचे जे रूट्स तयार होतात, दीज आर कॉल्ड एरियल रूट्स. त्या एरियल रूट्सला मराठीमध्ये आपण हवाई मुळे असं म्हणतो. आणि याचं मेन फंक्शन काय आहे, इट्स ॲब्सॉर्ब द मॉइश्चर अँड न्यूट्रियंट्स. हे काय करतं, न्यूट्रियंट्स आणि मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं ॲटमॉस्फिअरमधून आणि वनस्पतीला एक प्रकारे मदत करतं. तर एरियल रूट्स नंतर सेकंड आहे स्टिल्ट रूट. लुक ॲट दिस स्टिल्ट रूट. आता स्टिल्ट रूट कशाला म्हणायचं आपण, हे जे मी तुम्हाला रूट जे सांगतोय, मॉडिफाईड रूट्स किंवा आपण ॲडव्हान्टेजेस रूट्स जे आहेत हे एक्स्ट्रा आहेत. म्हणजे प्रत्येक वनस्पतीला आधी त्यांचं एक तर टॅपरूट किंवा फायब्रस रूट असेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे सुद्धा त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. तर स्टिल्ट रूट जर तुम्ही पाहिलं असेल तर बरेचसे मुलं आपल्याला माहिती आहे की तुम्ही मेज, जवार यांचे जर प्लांट जर पाहिलेत तर जमिनीच्या आतमध्ये अशा प्रकारे फायब्रस रूट याच्यामध्ये असतात आणि याच्या वरच्या भागामध्ये अशा प्रकारचं प्रोजेक्शन, काही स्ट्रक्चर असे आपल्याला पाहायला मिळतात. ज्वारीला पहा किंवा मेज त्याला तुम्हाला दिसतात. जे डेव्हलप फ्रॉम लोअर नोड ऑफ स्टेमच्या खालच्या भागातून हे डेव्हलप होतात आणि गोज इनसाइड द सॉईल, आणि इथून ते जमिनीच्या आतमध्ये जातात अशा प्रकारे. आणि हे जी रूट्स आहेत त्याला स्टिल्ट रूट असं म्हटलं जातं. मग याचं मेन फंक्शन काय, इट्स गिव्ह द ॲडिशनल सपोर्ट टू द प्लांट. त्या वनस्पतीला ॲडिशनल सपोर्ट देण्याचं काम या स्टिल्ट रूटच्या सहाय्याने होतं. कारण या फक्त खालच्या रूट्सच्या मार्फत तो जो प्लांट आहे, म्हणजे जो ज्वार असेल, मेज असेल, हे सरळ उभं राहू शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक्स्ट्रा रूट जे आहेत ते इथे तयार होतात आणि इट्स कॅन बी गिव्ह द ॲडिशनल सपोर्ट टू द स्टिल्ट रूट. ओके, देन नेक्स्ट वन स्टिल्ट रूट नंतर बघा, याच्यानंतर आपल्याला रनर. रनर म्हणजे नेमकं कोणते, रनर्स कशा प्रकारचे रूट्स आहेत तर हे आपल्याला प्रामुख्याने ग्रासमध्ये पाहायला मिळतात. सपोज इथे एक प्रकारचा जर ग्रास ग्रो झालेला आहे तर याच्यापासून अशा प्रकारचे एक प्रोजेक्शन तयार होतं आणि इथून परत इथे दुसरं, परत इथून अशा प्रकारचं प्रोजेक्शन आणि परत इथे अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं आणि हे जे आहे धिस इज कॉल्ड रनर. या दोघांना रनर म्हटलं जातं. रनर म्हणजे काय, द हॉरिझॉन्टली ओरिएंटेड स्टेम दॅट ग्रो अलॉंग द सॉईल सरफेस. अशा प्रकारची एक फांदीसारखं प्रोजेक्शन जे आहे हे या ग्राउंडच्या लेवलवरून अशा प्रकारे समांतर एका ठिकाणी अशा दुसऱ्या ठिकाणी असं परत ग्रो होतं, त्याला रनर असं म्हटलं जातं आणि याचा उपयोग व्हिजिटेटिव्ह प्रोडक्शनसाठी होतो. दिस इज द इन केस ऑफ रनर. देन ब्रीथिंग रूट्स. ब्रीथिंग रूट्स म्हणजे काय, तर याचं एक्झाम्पल ब्रीथिंग रूट्समध्ये आपल्याला बनियान आहे, त्याच्यानंतर मनी प्लांटसारख्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. सम प्लांट्स त्याच्यामध्ये काही जे रूट्स आहेत, म्हणजे हे जे जमिनीचा जो खालचा भाग आहे तर याच्या अशा प्रकारचं वर प्रोजेक्शन्स तयार होतात अँड दीज आर कॉल्ड द ब्रीथिंग रूट्स. या रूट्सला ब्रीथिंग रूट्स म्हणतात आणि यांचं म्हणजे यांचं मेन फंक्शन कोणतं आहे तर ब्रीथिंग करणे. म्हणजे आपण आतापर्यंत ब्रीथिंग रूट्सच्या सहाय्याने होते कधी ऐकलेलं नसेल, परंतु बघा, अकॉर्डिंग टू नीड ऑफ द प्लांट्स, वनस्पतीच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि म्हणूनच याला मॉडिफाईड रूट्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि या रूट्सच्या सहाय्याने इथे ब्रीथिंग होतं अँड दिस इज द ब्रीथिंग रूट. आणि याच चॅप्टरमध्ये आणखी एक आपल्याला मॉडिफाईड रूटचा जो भाग आहे दॅट इज द प्रॉप रूट, ज्याला मराठीमध्ये आपण पारंब्या म्हणतो. वडाच्या झाडाच्या आपण त्या पाहतो, दीज आर कॉल्ड द प्रॉप रूट्स. ते प्रॉप रूट्स जे आहेत, अशा प्रकारचा जर प्लांट आहे, जे ब्रांचेस आहेत इथून त्या डेव्हलप होतात आणि सरळ जमिनीच्या आतमध्ये पेनिट्रेट होतात. These roots develop from the branches of the tree
हँग डाऊनवर्ड अँड पेनिट्रेट इन टू द सॉईल. काय होतं, ब्रांचेसपासून तयार होतात आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला इथे जमिनीच्या आतमध्ये पेनिट्रेट होतात, आतमध्ये जातात आणि अशा प्रकारच्या रूट्सला प्रॉप रूट्स म्हणतात. मग यांचं मेन फंक्शन काय, इट गिव्स द सपोर्ट. हा सुद्धा ॲडिशनल सपोर्ट त्या प्लांटला देण्यासाठी याचा फायदा होतो, उपयोग होतो. दीज आर द फंक्शन इन केस ऑफ द प्रॉप रूट्स. आता प्रॉप रूट्स जे आहेत हे आपल्याला बनियन ट्रीमध्ये पाहायला मिळतं, म्हणजे वडाचं जे खोडं आहे ज्याला आपण पारंब्या म्हणतो. तर अशाच प्रकारचे प्रॉप रूट्स जे आहेत तर कोलकात्यामध्ये साधारणतः 250 वर्ष जुनं एवढं एक तिथं इंडियन बॉटॅनिकल गार्डनमध्ये 250 वर्षाचं वडाचं एक झाड आहे आणि त्याच्यामध्ये अशा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या हजारो पारंब्या पसरलेल्या आहेत. अँड दिस इज द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ रूट्स. आपण काय काय अभ्यास केला या चॅप्टरमध्ये बघा. या चॅप्टरमध्ये आपण कशाचा अभ्यास केला, सर्वप्रथम आपण रूट्स पाहिलं. रूट्स कशाला म्हणतात तो आपण पाहिला. द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट्स. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवाला रूट म्हणतात. त्यानंतर ते कशामधून ग्रो होतं, तर इट्स कॅन बी ग्रो फ्रॉम रॅडिकल. रॅडिकलपासून रूट्स ग्रो होतात. त्यानंतर रूट्सचे 2 टाईप्स आपण पाहिले. एक होता टॅप रूट आणि दुसरा जो आहे दॅट इज द फायब्रस रूट्स. हे दोन्ही रूट्स जे आहेत हे रॅडिकलपासून तयार होतात, परंतु एक तिसरा जो पार्ट आहे ज्याला आपण ॲडव्हान्टेशियस रूट म्हटलेला आहे, हा मात्र रॅडिकलपासून डेव्हलप होत नाही. आणि याच रूट्सला जे ॲडव्हान्टेशियस रूट्स जे आहेत याचं मॉडिफिकेशन होऊन त्याला मॉडिफाईड रूट म्हटलं जातं. आणि याचेसुद्धा आपण एरियल रूट, स्टिल्ट रूट, त्याच्यानंतर रनर, ब्रीथिंग रूट्स आणि प्रॉप रूट्स याचा अभ्यास केलेला आहे. आणि मेन फंक्शन कोणतं आहे, रूट्सचं मेन फंक्शन कोणतं आहे, ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल अँड टू गिव्ह द सपोर्ट टू द प्लांट. याही व्यतिरिक्त याचे काही फंक्शन्स आपण पाहिलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण ब्रीथिंग आहे, स्टोरेज ऑफ फूड आहे, त्याच्यानंतर व्हिजिटेटिव्ह प्रोडक्शन आहे आणि टू गिव्ह द ॲडिशनल सपोर्ट टू द प्लांट. अँड दीज आर द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ रूट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आज आपण पहिल्या लेक्चरमध्ये रूट्सच्या बाबतीत संपूर्ण माहिती पाहिली. रूट्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय आणि त्यांचे फंक्शन्स याच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या आणि रूट्सच्या बाबतीत माहिती करून घ्या. धन्यवाद.